काटोल शहरामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही बाईक रॅली या ठिकाणी बघू शकतो। मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळतोय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अजित पवार यांचं हे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते या जनसन्मान बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांची या ठिकाणी सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे। अनिल देशमुखांवर ते काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अजितदादा पवार ओपंड कारमधून या ठिकाणी काटोलच्या जनतेला अभिवादन करताना दिसतंय। काटोल हा परंपरेनं राष्ट्रवादीचा गड आहे, पण यावेळेस अनिल देशमुख शरद पवार गटात आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि अजितदादा त्यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील 12ही विधानसभा मतदारसंघापैकी एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे काटोल, जिथे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं लोक या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि चांगला प्रतिसाद या निमित्तानं मिळतोय। काटोल विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देणार की अजितदादा गट देणार ही चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।